नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. रुपये 1500 देतो म्हणून महिलांचा अपमान, आदिती तटकरे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्रात खळबळ. लाडकी बहीण योजनेवर नवा वाद, आदिती तटकरेंचं नेमकं विधान काय, सत्य जाणून घेऊया. नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर एखाद्या गरीब महिलेला सरकार दरमहा 1500 रुपये देत असेल तर त्या महिलेने कायम सरकारचे आभार मानत राहावे का? आणि जर त्या पैशाचा उल्लेख अशा पद्धतीने केला गेला की अनेक महिलांना तो अपमानासारखा वाटला तर प्रश्न विचारणं चुकीचे आहे का? आज आपण समजून घेणार आहोत आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यावर एवढा वाद का निर्माण झाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी या वादाकडे कसं पाहायला हवं. आता नेमकं प्रकरण काय आहे? आज वाशिम येथील अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात आदिती तटकरे बोलत होत्या. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशावरून महिलांची खिल्ली उडवलेली असून आम्ही पैसे दिले की महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी जमा करणार आहात, असं विधान आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी आरोप केला की त्यांनी लाडक्या बहिणीची खिल्ली उडवली आहे. या विधानानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी हे विधान महिलांचा अपमान असल्याचं म्हटलंय, तर काहींनी सांगितलंय की त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. तर लाडक्या बहिणीनं म्हणून कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संपूर्ण संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना म्हणजे नेमकं काय, तर यासाठी थोडं आपण मागे जाऊया. लाडकी बहीण योजना का सुरू झाली? ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ही योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याची देखील चर्चा करण्यात येते. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेसाठी KYC सक्तीची केली आणि KYC केल्यानंतर लाखो महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यांची नावं या योजनेतून वगळण्यात आली. त्यामुळे विरोधकांकडून या मुद्द्यावरून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. ही योजना सुरू करण्यामागे सरकारचे मत गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देणे, महिलांच्या हातात थेट पैसे देऊन त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. नंतर निवडणुकीच्या काळात 2100 रुपयाचे आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र त्याबाबत सरकारने वेळोवेळी वेगवेगळी स्पष्टीकरणे दिलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे योजना सुरू आहे, पण तिच्या भोवती राजकीय चर्चा आणि अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत. आता लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महिलेला मिळणारे 1500 रुपये हे सरकारचे उपकार आहेत का, की त्या महिलेचा घटनात्मक हक्क आहे? आपण लक्षात ठेवलं पाहिजे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, योजना सरकारी निधीतून चालते आणि सरकारी निधी म्हणजे नागरिकांनी भरलेला कर. म्हणून लाभार्थी महिला पैसे घेत असल्यामुळे त्यांचा स्वाभिमान कमी होत नाही. त्याचवेळी योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून पात्रतेची पडताळणी करणंही सरकारचं कर्तव्य आहे. लाडक्या बहिणींनो, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण पुरावे न पाहता निष्कर्ष काढणं योग्य नाही. लाडकी बहीण योजना ही लाखो महिलांसाठी एक महत्त्वाची आहे. म्हणून या योजनेवर चर्चा करताना महिलांचा सन्मान, तथ्यांचा आदर आणि संयमी भाषा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आता तुम्हाला नेमकं काय वाटतंय? वाद नेमका वक्तव्यामुळे झाला की त्याच्या अर्थामुळे? तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि अशा तथ्यात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.